वळूयात पुढच्या बातमीकडे। अंबरनाथच्या मीना सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना मुंबई ठाण्याच्या रुग्णालयात हलवण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळू शकली नाही। त्यामुळे मोठ्या रुग्णालयात हलवण्याआधी त्यांचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप करण्यात येतो। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंबरनाथमधल्या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका शासकीय निकषानुसार पाठवण्यात आली होती आणि त्यामुळे मीना सूर्यवंशी यांच्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही असा गंभीर आरोप काही त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। रुग्णालय प्रशासनाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले। अंबरनाथमध्ये महिलेच्या झालेल्या मृत्यूसंदर्भात आणि त्यानंतर झालेल्या आरोपांवर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर शुभांगी वाडेकर यांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूया। आमच्याकडे 102 108 ॲम्ब्युलन्स आहे। 102 108 ॲम्ब्युलन्स आहे, पण पेशंटची प्रकृती खूप चिंताजनक असल्या कारणाने आम्हाला त्या दरम्यान पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये लगेच पाठवलं नाही आम्ही, कारण पेशंटला त्या दरम्यान आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या दरम्यान पेशंटचा मृत्यू झालेला आहे।